बाकीचे 2 वर्षाचे मी सध्या सगळे ठेवून दिले. कष्टकऱ्यांची म्हणतात. एक नंबर. थोडं आतमध्ये आहे. पुरे मुंबई तू कैसे करते मालूम है क्या? बताऊँ क्या बाउंसर जैसा? हाँ ना. कसले विचारलं का? अरे काय बोलतो एसीचा फ्लो रात्री लिहायला आणि कसला कष्टकरी मुंबई. त्याचा रिसिव्हर आहे ना बाहेर काढ. बाकी सॉरी यार. चाळीमध्ये होते माणसं. देशभर गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. मी सध्या मुंबईत देशभर गणेशोत्सव उत्साहात सुरू आहे. मी सध्या कष्टकऱ्यांच्या मुंबईत आहे. आपण सध्याचा हा गणेशोत्सवानिमित्तानं कलाकार पराग सावंत याच्या घरातला गणपती बाप्पाचा एक कष्टकऱ्यांची मुंबई यावर आधारित देखावा पाहतो आहे. मुंबईतल्या प्रत्येक गोष्टी या बारकाईने या देखाव्यामध्ये सध्या पराग सावंत आणि त्यांच्या टीमनं साकारलेले आहे. मुंबई कोणाची तर मुंबई कष्टकऱ्यांची. मुंबईत अनेक हात एकत्र येत वेगवेगळी कामं करून मुंबई ही परिपूर्ण होते आणि हीच मुंबई दाखवण्याचा प्रयत्न हा पराग सावंत यांनी आपल्या घरगुती गणेशोत्सवानिमित्तानं करून दाखवलेला आहे. मुंबईत अनेक झोपडपट्ट्या आहेत, धोबीघाट आहे, मुंबईत मजूर, कामगार, कष्टकरी आहेत, हे या देखाव्यातून दाखवलेले आहेत. तर दुसरीकडे मुंबईची लोकल वाहिनी, लोकल देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. मुंबईत विविध स्मारकं आहेत ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, दादर येथील छत्रपतींचं स्मारक, तसेच दुसरीकडे आपण पाहिलं तर मुंबईत फोर्ट परिसरामध्ये हुतात्मा चौक आहे, ज्या मुंबईची संयुक्त
लढ्यातला जो एक महत्त्वाचं ठिकाण होतं ते देखील या देखाव्यातून दाखवण्यात आलेलं आहे. मुंबईत अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत, ते देखील दाखवण्यात आलेले आहेत. एकंदरीतच या देखाव्याबद्दल आपण कलाकार पराग सावंत याच्याशी बोलणार आहोत. दादा, यंदा कष्टकऱ्यांची मुंबई तू दाखवलेली आहेस, काय त्यामागचा उद्देश आहे, काय सांगशील? जसं आपला बाप्पा इथे दिसतोय तर बाप्पांच्या हातात डाळिंब आहे. तर आणि जे एक लाईन आहे की जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, या कॉन्टेक्स्टवरतीच आपली कष्ट म्हटलं की मुंबई आठवते आणि मुंबई म्हटलं की आपल्याला कष्टकरी आठवतात आणि कामगार आठवतात. तर त्याच कॉन्टेक्स्टवरती आपण बरेचसे कामगार आणि कष्टकरी दाखवलेत जे आत्ता कुठेतरी दुर्लक्षित होत चाललेत आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं फळ मिळावं अशा या भावनेने आपण यावर्षी हा देखावा सादर केला. आणि या देखाव्यात जितकं होईल तितकं आपण अशी कम्युनिटी दाखवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे अशी लोक कामगार वर्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कोळी बांधव असतील, त्यानंतर धोबीघाट असेल, त्यानंतर कुली असेल, डब्बेवाले असतील, सफाई कर्मचारी असतील आणि ही सगळी जी काही लोकं आहेत, ही जी कामगार वर्ग आहेत, ही सगळी आपलीच कामं करत असतात आणि आपण त्यांना कुठेतरी दुर्लक्षित करत असतो. अशाच कॉन्टॅक्ट्सने यंदाचं हा डेकोरेशन केलं होतं. किती दिवस हे साकारण्यासाठी तुमच्या टीमला लागलेले आहेत आणि प्रत्येक गोष्ट ही बारकाईने आपण दाखवलेली आहे. दादरचा फुल मार्केट असेल, मुंबईचा डबेवाला असेल किंवा मुंबई स्वच्छ करणारा स्वच्छता कर्मचारी असेल, हे देखील तुम्ही दाखवलं आहे. किती दिवस लागले? एक ऑलमोस्ट 20 दिवस लागले आणि यामध्ये माझे बरेच सहकारी होते, म्हणजे घरातले आणि सगळेच मित्रमंडळी. त्या मित्रमंडळींमुळे हे सगळं एक्झिक्यूट करता आलं आणि जितकं होईल तितकं रिसायकल काही मटेरियल यूज करता येईल आणि तितकं रिअलिस्टिक जेवढं करता येईल त्यासाठी लागणारे रेफरन्सेस, म्हणजे दादर स्टेशनला कुठे काय असतं, कुठे फुल मार्केटच्या इथे कोणाची काय पोझिशन्स असतात, त्यानंतर जसं मॅनहोल आहे तर त्या मॅनहोलच्या इकडे काय युजली लिहिलेलं असतं, त्याचबरोबर कोळीवाड्यामध्ये कशा प्रकारे कोळ्यांचा वेशभूषा असते, तो हे वेशभूषासुद्धा प्रत्येक त्या कामगाराची, त्या कष्टकऱ्याची आपण दाखवण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून येणाऱ्या पिढीला, म्हणजे इथे येणारी जी काही लोकं असतात, लहान मुलं असतात, त्यांना त्या वेशभूषेबद्दलसुद्धा कळेल की हा बाबा असा वेशभूषा करणारा हा कोळी असतो, असे जो धोबी आहे तो अशा प्रकारचे कपडे घालतो, डबेवाल्यांचा वेशभूषा अशा असतात. सो अशा पद्धतीत या दोन्ही जनरेशनला ते पोचणारा मेसेज द्यायचा प्लॅन केला. नक्कीच. दरवर्षी पराग सावंत आणि त्याची टीम वेगवेगळे देखावे सादर करत असतात. यंदा मुंबई ही कष्टकऱ्यांची आहे. मुंबईत अनेक गणेशोत्सव मंडळ आहेत ज्यांचे देखावे पाहण्यासारखे आहेत, त्यांच्या मूर्त्या पाहण्यासारख्या आहेत. यामध्येच परळ भागामध्ये राहणाऱ्या पराग सावंत आणि त्याच्या टीमने अशा प्रकारे घरगुती गणेशोत्सवामध्ये मुंबई ही कष्टकऱ्यांची आहे आणि त्यामुळेच मुंबईतील बारकाईने असणारे कष्टकरी, कामगार, प्रत्येक घटकाला सामावून घेणारा एक देखावा हा पराग सावंत आणि त्याच्या टीमने सादर केलेला आहे. त्यामुळे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच तुम्ही या. मात्र पराग सावंत आणि त्याच्या टीमने जो देखावा सादर केलेला आहे तो देखील पाहायला नक्की या. कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.